मराठा समाजातील युवकांना रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार देणारे उद्योजक बनवण्याच्या दृष्टीने शासनाने समाजाच्या मागणीनुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली। मात्र नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीत या गंभीर वास्तवास सामोरे जावे लागले। महामंडळाच्या माध्यमातून प्रामुख्याने केवळ ट्रॅक्टर व अन्य वाहनांसाठी कर्ज वाटप केले जात आहे। महामंडळाच्या माध्यमातून केवळ ट्रॅक्टर वाटप करून समाजातील तरुणांना फसवण्याचे काम थांबवावे। ज्यांना खरंच आवश्यकता आहे त्यांनाच मदत द्यावी। ट्रॅक्टर देऊन व त्याचे फक्त भाषणांमध्ये आकडेवारी सांगून वास्तव बदलत नाही। विविध प्रकारच्या उद्योगांची सविस्तर यादी तयार करण्यात यावी, जसे की उत्पादन, सेवा, प्रोसेसिंग, टुरिझम, फ्रूट यासारख्या अन्य, ज्यातून युवक आपल्या कौशल्याची आवडीनुसार त्याच्या क्षमतेनुसार उद्योग निवडू शकतील, असे मत विनोद पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केले। मराठा समाजातील तरुण देखील उद्योजक झाला पाहिजे या भावनेने आमच्या मागणीनंतर राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली। परंतु त्याचा उद्देश साध्य झाला का, मला तो तसा धावताना दिसत नाही। काय देताय तुम्ही? ट्रॅक्टर, जड वाहन यांनी उद्योजक होतील का? जी गोष्ट 5 वर्षामध्ये स्क्रॅपमध्ये जाईल। ज्या शेतकरी तरुणाला गरज आहे त्याला ट्रॅक्टर जरूर दिलं पाहिजे। परंतु राज्यात ज्या गतीने प्रगती करतो यामध्ये मराठा समाजाचा तरुण पायावर उभा राहताना दिसत नाही। मी महामंडळावर राज्य सरकारला आवाहन करतो, तात्काळ एक फुल प्रूफ प्रोग्राम मराठा समाजातील तरुणांना दिला गेला पाहिजे। त्यांनी काय रोजगार केला पाहिजे, त्यांनी कुठले उद्योग थाटले पाहिजे, त्याच्यासाठी फंडिंग कसं राहील यासाठी सरकारने महामंडळाने पुढाकार घ्यावा। आणि शोकांतिक आहे, आज देखील मागच्या 6 महिन्यामध्ये ज्यांनी ट्रॅक्टर आणि वाहनं घेतले त्यांना व्याजाचा परतावा देखील झालेला नाही। त्यामुळे हे महामंडळाचा खरा जर उद्देश असेल तर हे महामंडळ चालू ठेवा। जर तुम्हाला तरुण घडवायचे असतील तर महामंडळ बंद करा। विनाकारण भाषणे करण्यासाठी, आकडे फुगवण्यासाठी महामंडळ आम्हाला नको। आकडा जाहीर करावा सरकारने, किती हजार तरुणांना तुम्ही गाड्या सोडून उद्योगात आणलं, किती तरुणांना तुम्ही पायावर उभं केलं। तसंच मराठा समाजातील उद्योगांना मी विनंती करतो, त्या उद्योग समूहाच्या प्रमुखांनी पुढे आलं पाहिजे आणि तरुणांना मार्गदर्शन केलं पाहिजे। हा जमाना एआयचा आहे, हा जमाना टेक्नॉलॉजीचा आहे, पण त्या संदर्भात काय व्यवसाय करता येईल हे आपण सर्वांनी मार्गदर्शन करावं। व राज्य सरकारला पुन्हा एकदा आवाहन करतो, महामंडळ चालवायचं असेल तर तरुणांना योग्य तो प्लॅन द्या, अथवा या महामंडळाची आम्हाला गरज नाही।